पण या मुलांनी मला न सांगता ते मायक्रोवेव्ह विकलं. तर सगळ्यात महागडं जे आहे ते हे आहे फिलिप्सचं. या ट्रेनचा आवाज ऐका तुम्ही. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही जस्ट एका मॉलमध्ये आलेलो आहोत आणि इथनं आम्हाला मायक्रोवेव्ह घ्यायचा आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून आम्ही बऱ्याचशा गोष्टी विकत आहोत आणि ज्या गोष्टी आम्ही खूप महिन्यांपासून यूज नाही करत आहोत किंवा आम्हाला दुसरी कोणती गोष्ट घ्यायची आहे, त्या जुन्या गोष्टी आम्ही विकत आहोत आणि काही काही गोष्टी आम्ही फ्रीमध्ये पण देत आहोत. आणि टू बी ऑनेस्ट मॅक्सिमम ज्या फ्रीवाल्या गोष्टी आहे ट्राय करतो आम्ही इंडियन स्टुडंट्सला देऊ, कारण एक तर त्याच्या मागे मोठो हा आहे की वस्तू सगळ्या चांगल्या आहे, काही काही तर नवीनच आहे, म्हणजे कधी यूज पण नाही केल्या, पण बऱ्याच दिवसापासून आम्ही कधी वापरल्याच नाही, त्या नुसत्या बेसमेंटमध्ये ठेवलेल्या होत्या. तर त्या आम्ही स्टुडंट्सला वगैरे दिल्या. बऱ्याचशा जर्मन लोकांनी त्या काही काही वस्तू घरून येऊन घेऊन गेले. तर अशीच एक गोष्ट झाली तुमच्यासोबत मी शेअर करते की आताच 2-3 दिवसा अगोदर जस्ट मी बघत होती माझे ते जे नेबेनन ॲप आहे त्यावरचं मार्केट प्लेस जस्ट ओपन केलं, कारण ते नेबेनन ॲप आहे ना त्यावर बरेचदा खूप काही नोटिफिकेशन्स येत राहतात शेजारच्यांचं काही होत असेल तर शेजारी ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्याबद्दल. आणि तिथे मला एक मायक्रोवेव्ह दिसलं. म्हटलं अरे हे तर माझ्या घरच्या मायक्रोवेव्ह सारखं वाटत आहे आणि ते रिझर्व येलो कलरचं असं झालेलं दिसलं. मग मी ओपन केलं तर रजत लिखितकर. मी म्हटलं रजत हे मायक्रोवेव्ह कधी तू विकायला टाकलं? आणि ती विकायला नाही, लिटरली फ्रीमध्ये याने टाकून दिलं. मी म्हटलं का? आणि नाही मला विकायचं होतंच ते. मग म्हटलं चल. तर आमचं बऱ्याच दिवसापासून होतं सुरू की जुनं मायक्रोवेव्ह जे आहे ते आमचं नव्हतं, टू बी ऑनेस्ट. जे जुने होते राहणारे त्यांच्याकडनं आम्ही घेतलं होतं. तर ते युज्डवालंच होतं पण चांगल्या कंडिशनमध्ये होतं. तर ते मायक्रोवेव्हसुद्धा एका जर्मन आजोबांनी नेलं. म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे इथे की जर्मन लोकंसुद्धा युज्ड प्रोडक्ट वापरतात. आणि हे आताचीच गोष्ट नाही आहे, हे अगोदरपासूनची आहे. तर त्या आजोबांनी नेलं. त्याची एक क्लिप आहे, मी शूट केली होती, ते तुम्ही इथे बघू शकता. का बरं विकला पण तू? नको आहे मला. नकोय, नवीन घ्यायचं आहे म्हणून. रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि हा मायक्रोवेव्ह घ्यायला एक माणूस आलाय. कोण आहे? जर्मन आहे इंडियन आहे? जर्मन आहे इंडियन आहे? फायनली बाय बाय मायक्रोवेव्ह. 4 वर्ष वापरून झाल्यानंतर चांगलाच आहे ना. वजनी आहे. बाय बाय. काय म्हटलं रे? मध्ये राहतो म्हटलं. आजोबा होते, म्हणजे बऱ्यापैकी आजोबा होते. वयस्कर होते का? हा. म्हणजे की स्मेल मस्त येतो. तो इंडियाचा आहे का? म्हटलं हो. माझ्या घरचा स्मेल नाही येतो. इथे कुठचा आहे माहित नाही, पण खूप छान स्मेल येतोय. म्हटलं माझ्या घरचा नाही. म्हाताऱ्या तरी उचलून नेलं का इतकं मोठा? इच्छे म्हातारे आपल्या विषयात आहे ते मीडिया मार्ट, ज्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे वरती. तर बघू, मायक्रोवेव्ह घेण्याचा अनुभव हा आमचा पहिलाच आहे. व्हेरिएशन्स काय असतात, किती रुपयाला मिळतं, त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला ॲडव्हान्स काही मिळते का ते बघू. पण या मुलांनी मला न सांगता ते मायक्रोवेव्ह विकलं. आणि लिटरली ते आजोबा माहिती आहे का 9:30 वाजता आले रात्री घ्यायला. तर मला बेल वाजली, म्हटलं 9:30 वाजता कोण आला आमच्या घरी? तर हा म्हणतो की ते आले, ते कोणतरी मार्कस म्हणून आहे, ते मायक्रोवेव्ह घ्यायला आले. मग म्हटलं की ते आजोबा होते. तर असं आहे बाबा. चला आलो आहे आपण, इथे पोचलो आहोत. बघू आतमध्ये. आतमध्ये तर आलो आहोत आम्ही. बरंचसं चेंजेस वाटतंय, कारण बरेच महिन्यानंतर आम्ही आलो आणि बरेचसे चेंजेस केले पण आहे इथे. काय माहिती असं का करतात, तर बऱ्याचशा शॉप्समध्ये ना लोकेशन चेंज करते प्रोडक्ट्सची. तर फ्रीज वगैरे घेतली होती ते पण सेक्शन त्यांनी चेंज केलेले आहे आणि खूप मोठं आहे, तुम्हाला दिसतं असेल तर खूप मोठं आहे. आणि आम्ही पण बघतो आहे सध्या मायक्रोवेव्ह. त्यातलं ॲक्च्युली हे एक ठीक वाटत आहे मला. दाखव रजत. हे ठीक वाटत आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे जसं की डिफ्रोज होतील, काही अन्न गरम करायचं असेल ते ग्रिल होईल, बेक पण होईल, अशा सगळ्या गोष्टी होतील याच्यामध्ये. तर हा एक ठीक वाटत आहे. पण अल्टिमेटली हा 329ला आहे, आज 200 युरोला ऑफरमध्ये आहे.
पण या कंपनीबद्दल जास्त काही ऐकलेलं नाही आहे. थोडं रिव्ह्यू बघावं लागतील कसे आहेत काय आहे. आणि हे बाकीचे छोटे छोटे आहेत सगळे. क्योनिक वगैरे कंपनीचं बघितलेलं आहे आम्ही. आणि आमच्याकडे जी आईस्क्रीम मशीन होती ती या कंपनीची होती, रोमेल बाखर जर्मनी. ती पण आम्ही विकली आईस्क्रीम मशीन. तर आम्ही बघतो आता इथलं कोणता आवडतो आम्हाला. आणि मग नाहीच तर थोडा वेळ इथे बसून ऑनलाईन पण सर्च करतो की ऑनलाईन जर मिळत असेल ॲमेझॉनवर वगैरे तर मग तिथनं ऑर्डर करायला काही हरकत नाही. रिव्ह्यूज पण राहतात लोकांचे. तर बघू मग. या ठिकाणी आता वॉटर प्युरिफायर आमच्याकडे याचा फिल्टर घेतो आहे कारण संपत आले आहेत आमच्याकडचे. आणि एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, आणि सध्या ना या सगळ्या गोष्टींचं इंडियामध्ये खूप क्रेज सुरू आहे. तर हे सगळे आहेत एअर फ्रायर. आणि भारतामध्ये खूपच म्हणजे ऑइली खायचं नाही आणि या सगळ्या गोष्टींमध्येच फ्राय करायचं खूप सुरू आहे. आणि आजकाल तुम्हाला या सगळ्या एअर फ्रायर बद्दल गोष्टी करत असताना खूप लोक दिसत असतील. तर हे आहे जर्मनीतले एअर फ्रायर. लहान एअर फ्रायर पासून मोठ्यापर्यंत आहे. या ठिकाणी बघाल तर खूप मोठमोठे एअर फ्रायर आहेत. आणि कॉस्ट जर सांगायची झाली तर एक साधारणतः एकदम छोटंसं जे आहे ते 35 युरोपासून सुरुवात होते त्याची. ते पण ऑफरमध्ये आहे. तर सगळ्यात महागडं मी तुम्हाला सांगते जे किती युरोला असेल ते. तर सगळ्यात महागडं जे आहे ते हे आहे फिलिप्सचं. आणि हे आहे इथलं सगळ्यात महागडं एअर फ्रायर, 450 युरोचं. तर या ठिकाणी आमचे फिल्टर घेऊन झालेले आहे. 35 युरोला 6 मिळतात. आणि साधारणतः एक फिल्टर किती दिवस चालतो? वाव, किती सुंदर दिसतंय ना. क्रिसमस डेकोरेशनचं सगळं सामान लावलेलं आहे. खूपच सुंदर. आणि इतकं छान म्युझिक. वाव, खूपच सुंदर. किती सुंदर आहे. या ट्रेनचा आवाज ऐका तुम्ही. तर हे ऍक्च्युली मायक्रोवेव्ह आम्ही घेतलेलं आहे. आणि ऍक्च्युली आम्ही पहिले विचार केला होता की कन्व्हेक्शन वालं असतं ते मायक्रोवेव्ह घ्यायचं. पण एरवी आमच्याकडे जे होतं ते ओटीजी होतं ऑलरेडी. ग्रिलर जे असतं ज्याच्यामध्ये काही जर गोष्टी तुम्हाला ग्रिल करायच्या आहे तर ते ऑलरेडी आमच्याकडे ओव्हन होतं. आम्हाला परत एक सेपरेट फंक्शनसाठी एक्स्ट्रा पैसे देऊन मोठं ओव्हन घेण्यात काही अर्थ नव्हतं. त्यामुळे आम्ही नॉर्मल जे ओव्हन असतं ते घेतलं. आणि बाकी बेकिंग वगैरे जे असेल, केक वगैरे जे आहे ते नॉर्मल याच्यात पण बनतात. त्यामुळे आम्ही हे वालं ओव्हन घेतलेलं आहे. आणि बेसिकली याच्यामध्ये एक जर तुम्ही काही भांड वगैरे ठेवत असाल, जे बेकिंग वगैरे ठेवतो त्यासाठी एक स्टँड आहे. आणि जी नॉर्मल प्लेट असते ती आहे. आणि हे ऍक्च्युली याला व्हील असतात सो दॅट त्या आतमध्ये जी प्लेट आहे तुम्ही सामान ठेवतो ते फिरू शकलं पाहिजे. तर हे इथे ठेवायचं आहे आणि प्लेट लावायची आहे. तर असं आहे हे मायक्रोवेव्ह, सिम्पलवालं आपलं, जास्ती काही फंक्शनॅलिटी नसलेलं. तर चला मग आता मी हे जागेवर लावून घेतो आणि येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच्यामध्ये जे पण काही रेसिपी बनवू त्या तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर चला मग व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.